रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. लेकिन इसकी ताकत पूरे महाराष्ट्र पर है. हमारे माननीय नेता अशोक बाबू दिवे कार्याध्यक्ष है, ओंकार ये हमारे देश के उपाध्यक्ष नेता है. हमारे वरिष्ठ मध्य प्रदेश के अध्यक्ष भी भूमि शक्ति के यहाँ बैठे हैं. गोवा प्रदेश के अध्यक्ष भी वाचनकर जी यहाँ पर है. और आप सुबह से यहाँ पर देख रहे हैं कि महाराष्ट्र कमेटी भूमि शक्ति की जो है वो पूरे ताकतवर है. डिवीजन के अध्यक्ष, डिवीजन के पदाधिकारी, जिला के पदाधिकारी, जिला अध्यक्ष, ये सारे लोगों ने आज यहाँ पर तय किया है कि भारतीय संविधान बदलने का कट कारस्तान जो भारतीय जनता पार्टी ने किया है उसको वो कट कारस्तान को खत्म करने के लिए जो सेक्युलर पार्टी है कांग्रेस पार्टी और उनकी अलायंस जो संविधान बचाने के लिए कोशिश कर रहे हैं. राहुल जी गांधी देश भर पदयात्रा निकालकर संविधान का समर्थन कर रहे हैं, डेमोक्रेसी का समर्थन कर रहे हैं. इसके लिए हम सारे लोगों ने, हमारे भीम शक्ति के सारे लोगों ने ये तय किया है कि आने वाले चुनाव में भीम शक्ति का पूरा संगठन, भीम शक्ति की पूरी ताकत अम्बेडकरी मूवमेंट के लोगों में जाएगी, दलित समाज में जाएगी, हमारे कार्यकर्ता जाएंगे. और भारतीय जनता पार्टी ने जो संविधान बदलने का जो कारस्तान रचा है उसको फेल करने के लिए और कांग्रेस पार्टी को मजबूत करने के लिए हमारे सारे कार्यकर्ता आज से काम पर लग जाएंगे. कांग्रेस के जिला अध्यक्ष हो, कांग्रेस के नेता हो, उनके साथ में मिलकर पूरे महाराष्ट्र के तालुका, गांव, तहसील, डिस्ट्रिक्ट, डिवीजन और महाराष्ट्र लेवल पर सब कार्यकर्ता कांग्रेस के लिए काम करेंगे. जैसे आपने कहा बहुत सारी पार्टियां हैं, पहले भी आपने एकजुट करने का प्रयास किया था, दलित मूवमेंट वाली पार्टियां हैं, तो क्या इस बार भी प्रयास करेंगे ऐसा एक साथ आए? ये अभी प्रयास करने का सवाल ही नहीं पैदा होता है. अपने अपनी विचारधारा लेके सब नेता लोग काम कर रहे हैं, उनको काम करने दो. हमारी भीम शक्ति मजबूत है महाराष्ट्र में, हम कांग्रेस पार्टी के लिए समर्थन देंगे, हमारे कार्यकर्ता काम करेंगे. कैसा फेल? मैंने यहाँ से चेंबूर से, मुंबई से हमारे भीम शक्ति के कार्यकर्ताओं की मुंबई से 100 बसेस हम भर के गए थे वहाँ पर. उसके बाद में हमारे भीम शक्ति के कार्यकर्ता ने महाराष्ट्र से 400 व्हीकल्स लाए थे और पूरा मैदान खचाखच भरा था. तो यहाँ पर फेल का कोई सवाल ही नहीं पैदा हुआ. जब मैं अकेला इतना कर सकता है तो हमारे कांग्रेस पार्टी के, शिवसेना के और राष्ट्रवादी कांग्रेस के कार्यकर्ता ने पूरी मेहनत करके पूरा मैदान भरा था. केजरीवालला नव्हे तर देशातला जो दिग्गज विरोधी पक्षातला नेता आहे यांना सगळ्यांना हैराण करण्यासाठी भारतीय जनता पार्टी ईडीचा वापर करत आहे. आणि तो वापर आज केजरीवालवर झाला, सोरेनवर झाला, महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यावर झाला. जे काँग्रेस सोडून बीजेपीत पळाले ते मात्र त्यांच्या वॉशिंग मशीनमधून धुवून साफ झालेले आहे. त्यामुळे आता याच्यावर जास्त बोलत काय आहे. थँक्यू. मध्ये महागाई कमी झालेली नाही आहे. 2 कोटी नोकऱ्या देतो म्हणून सांगितलं होतं, ते सगळं संपवलेलं आहे. आणि त्यांचा जो छुपा अजेंडा आहे तो हळूहळू तर वर यायला सुरुवात झाली. 100 वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पूर्ण होत आहेत पुढच्या वर्षी. आणि त्यानिमित्तानं त्यांच्या दिग्गज आणि पूर्वीच्या नेत्यांनी जे काही ठरवलं होतं या देशाला हिंदू राष्ट्र बनवण्याचं, हिंदुत्ववादी विचाराचा हा देश चालला पाहिजे, त्या दिशेनं त्यांची पावलं पडायला सुरुवात झालेली आहे. गेल्या 10 वर्षामध्ये राज्यघटनेमध्ये वेगवेगळे बदल करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. ज्या राज्यघटनेनं ज्या स्वायत्त अशा ॲटोनॉमस बॉडीज दिलेल्या होत्या त्याच्यामध्ये रिझर्व्ह बँक आहे, न्यायव्यवस्था आहे, इलेक्शन कमिशन आहे, ईडी आहे, CBI, इन्कम टॅक्स, तत्सम अशा अनेक संस्थांना राज्यघटनेनं स्वायत्तता दिलेली होती. परंतु ती स्वायत्तता नष्ट करण्याच्या मार्गावर हे सरकार चाललेलं आहे आणि त्याच्यातनं घटना बदलाचं सगळं काम सुरू झालेलं आहे. आपण बघत असाल की
यावेळेस जी घोषणा केली आहे अब की बार 400 पार, या संबंधात मी आपल्याला एवढं सांगेन की या देशामध्ये कुठल्याही पक्षाचं सरकार यायचं असेल तर 272 खासदारांचं संख्याबळ असेल, बहुमत असेल तर केंद्र सरकार स्थापन तो पक्ष करू शकतो. मग 272चा आकडा डायरेक्ट 400 पार करण्याचा हेतू काय त्याचा, तर त्यांना 400 पार यासाठी पाहिजे की या 400 पार म्हणजे 2/3 बहुमत त्यांना मिळालं तर या देशाच्या राज्यघटनेला ते हात घातल्याशिवाय राहणार नाही, या देशाची राज्यघटना बदलल्याशिवाय राहणार नाही. आणि या देशाची राज्यघटना बदली झाली तर पुन्हा एकदा वनुवादाची सुरुवात होईल. आणि ते सगळं हणून पाडण्यासाठी हिमशक्तीच्या आमच्या सर्व नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी निर्धार केलेला आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाची महाआघाडी इंडिया आघाडी जी आहे या इंडिया आघाडीच्या मागे भक्कमपणे पाठिंबा द्यायचा, भक्कमपणे त्यांच्या मागे उभं राहण्यासाठी आज कार्यकर्त्यांनी या ठिकाणी ठराव केलेला आहे. आणि आज आम्ही काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस आघाडीला समर्थन देण्याचा निर्णय केलेला आहे. तसा ठराव कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मांडला.